वेंगुर्ला हे तसं शांत शहर आणि या वेंगुर्ल्यात अनेक थोर व्यक्ती होऊन गेले आणि आज आपण अशाच एका महान थोर युगपुरुषाची कथा जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी टायटस फर्नांडिस आणि आपण पाहताय कोकणी गॉसिप। अक्कलकोटच्या सद्गुरू स्वामी समर्थांचं वेंगुर्ल्यावर खूप प्रेम होतं। त्याला कारणही तसंच घडलं होतं। सुमारे 200-2.25 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1790 ते 1872 या काळखंडात उबादांडा येथील महान सद्गुरू परम विठ्ठल भक्त पूर्णदास बाबा उसपकर यांच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दस्तूर खुद्द विठ्ठल रखुमाई मानवी दाम्पत्याच्या रूपानं तब्बल 13 महिने पूर्णदासांच्या घरी त्यांची सेवा शुश्रूषा करीत व सुख संवाद साधत वास्तव्य करून राहिले होते। ही अभूतपूर्व घटना वेंगुर्ल्यात घडली। साहजिकच संत वाङ्मयाचे श्रेष्ठ लेखक भ.प. दासगणू महाराज भक्ती सारामृत या आपल्या ग्रंथात लिहितात, नित्य संवाद श्रीहरीसी करीत होते पुण्यराशी। वेंगुर्ला हे कोकणाशी प्रति झाले पंढरपूर। पूर्णदास पुंडलिक तदभक्ती चंद्रभागा देख। उभा रुक्मिणी नायक वेंगुर्ल्यासी राहिला। भक्ती सारामृत अध्याय 33 मध्ये हे आपल्याला वाचायला मिळतं। अशा या वेंगुर्ल्याच्या पुण्यभूमीवर स्वामी समर्थांचं नितांत प्रेम चढलं। त्यामुळे त्यांची सदैव कृपादृष्टी या शहरावर राहिली आणि अत्यंत वैभवाच्या काळातही म्हणजे सन 1890 ते 1924 या कालखंडात वेंगुर्ला उतू नये, मातू नये व त्याने सद्भाव व सद्भक्ती व माणुसकी यांचा घेतलेला वसा टाकू नये यासाठीच त्यांचे परम शिष्य आनंदनाथ महाराज यांच्याकरवी अत्यंत कडक अशा आध्यात्मिक कोतवालाची नेमणूक वेंगुर्ला शहरावर केली। त्या कडक कोतवालाचं नाव होतं सद्गुरू भास्करपंत वागळे। या आध्यात्मिक कोतवालानं वेंगुर्ल्याच्या इतिहासातील त्या सुवर्ण काळात अत्यंत निस्पृहपणे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून वेंगुर्ला शहराची राखण केली। नुसती राखणच केली नाही तर वेंगुर्ला बाजारपेठेचा आध्यात्मिक व आर्थिक तोल ढळू दिला नाही। वेंगुर्ल्याचं पुण्यत्व कायम राहिलं। अत्यंत वैभवातही वेंगुर्ला उतलं नाही, मातलं नाही। हरिनामाचा व सुसंस्कारपणाचा पूर्वापार घेतलेला वसा वेंगुर्ल्याने टाकला नाही। स्वामी समर्थांनी वेंगुर्ल्याच्या रक्षणाची व कल्याणाची सोपवलेली कामगिरी त्यांच्या शिष्यानं एकनिष्ठेने व अत्यंत जबाबदारीने स्वामी नामाचा प्रसार प्रचार करीत शेवटच्या श्वासापर्यंत निरीच्छ राहून पार पाडली। तो काळ तसाच होता। वेंगुर्ला बाजारपेठेतील प्रत्येक दुकानातून पेढ्यांमधून सोन्याचा धूर निघायचा। त्या काळी म्हणजे इसवी सन 1890 ते 1925 या कालखंडात वेंगुर्ल्याचं वैभव मुंबई सारख्या शहराप्रमाणे होतं। वेंगुर्ल्यात देशोदेशीची जहाजे गलबते थांबत। त्यावरील खलाशांच्या बाजारहाटामुळे व्यापारी वर्गाची बरीच चलती होती। माणिक चौकात तर अक्षरशः हिरे माणकांचा व्यापार झाले। माणिकांच्या राशीच्या राशी ओतल्या जात असत। पुणे शहराप्रमाणे वेंगुर्ल्यातील गल्लीबोळातील पेठांना शुक्रवार, रविवार, बुधवार अशी नावं होती। त्या काळातील असंख्य लक्षाधीश पेढीवाले या वेंगुर्ल्यात राहायचे। अशा श्रीमंत थाटात जगणाऱ्या वेंगुर्ला वासियान भास्करपंतांनी ज्या विरक्तीचं सहज दर्शन घडवलं ते साधकास मुमुक्षुकास अनुकरणीय वाटत असे आणि सामान्य जनास थक्क करून सोडत असे। या त्यांच्या वैराग्यशील जगण्याला तोड नाही असंच म्हणावं लागेल। बरेच व्यापारी, पेढीवाले, दुकानदार त्यांना धनभिक्षा घालू पाहत, पण रागाचा आव आणून ते ओरडून म्हणायचे, तुझ्याकडे पैसा जास्त झाला का रे? तो जपून ठेव, गरज असेल अशा गरीबाला दे, उतू नकोस, स्वामी नाम घेत जा, तेच आपल्याला दारते, मला तुझा पैसा अडका काहीही नको। देणारे व्यापारी थक्क होऊन जायचे। असा बैरागी त्यांनी पाहिलेला नसायचा। मनातल्या मनात ते व्यापारी अंतर्मुख व्हायचे। कडकडीत वैराग्याबाबत जसे भास्करपंत दक्ष असायचे तसेच दांभिकपणाबाबतही त्यांच्या मनात भयंकर चीड होती। कुणीही दांभिक आचरण केलेलं त्यांना बिलकुल आवडत नसे। या बाबतीत ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसत। त्या काळी वेंगुर्ला शहरातील मंदिरात विशेषतः परुळेकर दत्त मंदिरात कथा, कीर्तन व प्रवचने मोठ्या प्रमाणावर होत असत। शहरात कुठेही कीर्तन प्रवचन असले तरी पंत आवर्जून त्या ठिकाणी जात असत, लक्षपूर्वक ऐकत असत। परंतु कथेकरी कीर्तनकार बुवा जर दांभिक भाषण करू लागला तर मात्र त्याला मोठमोठ्याने शिवीगाळ करून व्यत्यय आणून सळोकी पळो करून सोडायचे, रौद्ररूप धारण करायचे। त्यामुळे वेंगुर्ला शहरात दांभिकपणा, दंबाचार यांना आळा बसला।
आपण कोरडे पाषाण लोका सांगे ब्रह्मज्ञान, अशी वृत्ती त्यांनी कधीही आणि कुणाकडूनही खपवून घेतली नाही. त्यामुळे वेंगुर्ल्यात यायचं तर योग्य तेच बोलायचं, दांभिकपणा करायचं नाही अशी दहशत बसली. थोडक्यात या भास्करपंत नावाच्या कडक आध्यात्मिक कोतवालानं वेंगुर्ल्याला चांगलं वळण लावलं. ते कथा कीर्तनाच्या विरोधात नव्हते, उलट पक्षी सज्जन व हरिभक्त अशा कीर्तनकारांची कीर्तने प्रवचने त्यांना आवडत असत. उभारंड्याचे केशव राज्याध्यक्ष तथा मयेकर मास्तरांसारखी कीर्तने मुद्दामहून ते आयोजित करत असत. लोकांची तौबा गर्दी व्हायची, यात तेही शांतपणे ऐकत बसलेले असत. एकदा याच मयेकर मास्तरांनी पहिल्या जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात झालेल्या परिणामास अनुसरून भास्कर पंतांना प्रश्न विचारला. महाराज, हे महायुद्ध केव्हा संपेल हो? पंत म्हणाले, ब्रिटिशांनी हिंदुस्थान केव्हा घेतले? ते वर्ष कोणते होते? मयेकर मास्तर म्हणाले, सन 1818. कारण पुणे येथे दुसऱ्या बाजीरावास हरवून ब्रिटिशांनी शनिवार वाड्यावरून भगवा उतरवला व युनियन जॅक फडकविला. सन इसवी सन 1818. खऱ्या अर्थानं याच वर्षी ब्रिटिशांनी हिंदुस्थान घेतले. सन 1818 साल सांगताच पंत हसले व म्हणाले, तेथून 100 मोजा. मास्तर मोजू लागले. सन 1918 असं बोलताच पंतांनी त्यांना थांबवलं व म्हणाले, वर्ष येईल सन 1918, याच वर्षी युद्ध थांबेल. पुढे तसाच अनुभव आला. भास्कर पंत त्रिकालज्ञ होते, पण त्यांना अहंकार असा मुळीच नव्हता. ते खूप कडक असले तरी फणसा अंगी काटे आथ अमृताते साठे या शेख महम्मद यांच्या पदोक्तीप्रमाणे ते रसाळ फणसासारखे प्रेमळ व मोक्षाचा मार्ग मोकळा करणारे अवलिया सद्गुरू होते. पूर्वजन्मीचे परस्परांचे देणे घेणे कर्मविपाक आपल्या संपर्कात येणाऱ्या कृपेला पात्र ठरलेल्या व्यक्तींबाबत अवलिया सद्गुरू कसे फेडून टाकतात ते पाहूया. कर्मविपाक वितळवतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे भास्कर पंतांची खालील कृती उद्बोधक आहे. याबाबत आपणास काहीच ज्ञान नसतं. पूर्वजन्मेच्या देण्या घेण्याबाबत आपण अनिभिज्ञ असतो, म्हणून आपणास अवलियांची ही कृती चमत्कारिक व विसंगत वाटते. प्रसंगी आपणासही राग येतो. वेंगुर्ल्यातील एका पोलीस शिपायाला बोंडू खावेसे वाटले, म्हणून तो ते खरेदी करण्यासाठी घाईघाईने बाजारात निघाला होता. तोच वाटेत भास्कर पंत उभे राहिले व प्रेमळपणे म्हणाले, काय रे, तुला काजू खावेसे वाटतात ना? चल माझ्या बरोबर, मी तुला देतो. एवढ्या दाबोलीच्या तिट्यावरून एक बोंडूवाली धावत धावत आली. भास्कर पंतांनी तिच्या डोक्यावरून टोपली उतरवून घेतली. शिपायास म्हणाले, तुला हवे तितके बोंडू घे. त्याने आनंदाने हवे तितके बोंडू घेतले. तेवढ्यात दुसरा माणूस तिथून चालला होता. त्याला अडवत पंत म्हणाले, अरे, हिचे पैसे देऊन टाक. तिने पैसे सांगता त्या दुसऱ्या माणसाने आश्चर्यचकित होऊन तिचे पैसे दिले व नमस्कार करून तो बाजाराच्या दिशेने चालू लागला. त्या शिपायाचे नाव होते दत्ताराम हवालदार. पुढे तिघेही त्यांचे भक्त झाले व स्वामी नाम घेऊ लागले. भास्कर पंत आपण काहीही न केल्यासारखे वागले व मार्गस्थ झाले. या घटनेतून महान योगी भास्कर पंतांची सर्वजता जगी दिसून येते. तशीच आपणास विचित्र वाटले तरी पूर्वजन्मातील देण्या घेण्याच्या व्यवहारातून आपली कशी सोडवणूक करते हे दाखवून दिलं आहे. असे थोर सद्गुरू भास्कर पंत वागळे महाराज फक्त 2-3 वेळा सावंतवाडी दाणोलीतील सद्गुरू साठव महाराजांच्या भेटीसाठी गेले आणि एकदा उबारांडा मयेकर मास्तरांच्या घरी गेले, तेवढेच. बाकी वेंगुर्ला शहर सोडून आपल्या 34 वर्षाच्या येथील कारकिर्दीत ते वेंगुर्ला शहर सोडून कुठेही बाहेर गेले नाहीत. स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार वेंगुर्ला शहरावर अत्यंत कडक परंतु प्रेमळ असा जागता पारा तंतोतंत एखाद्या कोतवालासारखे देत राहिले. त्यामुळे वेंगुर्ला उतले नाही, मातले नाही. घेतलेला सुसंस्कारपणा व सुसंस्कृतपणा व हरिनामाचा वसा वेंगुर्ल्याने टाकला नाही. परमपूज्य भास्करपंत वागळे या संत पुरुषाचा जन्म राजापूर तालुक्यातील आडिवरी या गावात इसवी सन 1845 साली झाला. कुमार अवस्थित असताना हे सत्पुरुष श्री स्वामी महाराजांच्या कृपाछत्राखाली आले. श्री आनंदनाथ महाराजांसोबत 6 वर्षे अक्कलकोट या ठिकाणी होते. त्या काळातच परमपूज्य भास्करपंत वागळे यांचा परमार्थ जीवनाचा भास्कर उगवला. सन 1891च्या काळात श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त श्री आनंदनाथ वालावलकर महाराज यांच्या समवेत परमपूज्य श्री भास्करपंत महाराज यांचं वेंगुर्ला येथे आगमन झालं. महाराज नंतर वेंगुर्ला बाजारपेठ व उबाडांडा येथे रममाण झाले. तसेच गावडेवाडीतील श्रीदेव गणपती व मारुती मंदिर या महापुरुषांच्या स्थानात पण येऊन बसत असत. त्यातल्या त्यात भर म्हणून की काय त्यांना भगवंताशी एकरूप होण्यासाठी श्रीदेव नारायण मंदिर व तलाव हे ठिकाण त्यांच्या आवडीचं बनलं होतं.
त्यामुळे आपले घरदार सोडून ते तेथे स्थायिक झाले होते. महाराजांनी वेंगुर्ला येथील लोकांना भक्ती मार्गाची ओढ लावली. आपल्या योग सामर्थ्याने बरेच चमत्कार दाखवले. काही वर्षात महाराजांची ख्याती हळूहळू सर्व दूर पसरली. त्यांचे बरेच वास्तव्य हे वेंगुर्ला बाजारपेठेतील मडगईकर यांच्या निवासस्थानामध्ये असायचे. असेच दिवस जात होते. महाराज वार्धक्यामध्ये आजारी पडायला लागले. अखेर तो दिवस आला. श्रावण शुक्ल षष्ठी सन 1924 रोजी महाराजांनी देह ठेवला. आता प्रश्न असा होता की महाराजांची समाधी कोठे करायची? श्रीदेव तांबडेश्वर मंदिर की श्रीदेव नारायण मंदिर येथे करायची? त्यावरून लोकांमध्ये मतभेद चालू झाले. वादविवाद विकोपास गेले. अखेर वादावर तोडगा म्हणून चिठ्ठी काढून शिक्कामोर्तब करायचे ठरवले. महाराजांची आवडती जागा ही नारायण मंदिर होती. त्याप्रमाणे चिठ्ठी 3 वेळा काढली, पण 3ही वेळा नारायण मंदिर हेच नाव आलं. महाराजांचा देह ज्यावेळी समाधी स्थळाकडे नेत असताना वाटेत जुना एसटी स्टँड नजीक श्रीदेव गणपती मंदिर व श्रीदेव मारुती मंदिर शेजारी महापुरुषांच्या स्थानाच्या जवळ आले असताना पिंपळाच्या झाडाच्या फांदीचा अचानक मोठा आवाज होऊन तुटली. कोणासही न दिसणारी पण महासामर्थ्याने परिलुप्त अशा महासिद्ध महापुरुषाने आपल्या सहकारी योगी संतांना आपल्या परीने दिलेली सलामी होती. आज महाराजांना समाधीस्थ होऊन 100 वर्ष पूर्ण होऊन गेली. आजपर्यंत गावडे समाज आणि गिरपवाडी, विठ्ठलवाडी, राजवाडा आणि दाबोसवाड्यातील बांधव श्रावण शुक्ल षष्ठी या दिवशी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी भक्तिभावानं पालखी दिंडी सोहळा करून दुपारी महाप्रसादाने व रात्री भजनाचा कार्यक्रम करून सोहळ्याची सांगता करतात. आज भास्कर पंथात होऊन 100 वर्ष झाली असली तरी वेंगुर्ला वासियांच्या काळजात भास्कर पंथ घर करून राहिले आहेत. यासोबतच मी इथेच थांबतो. तुम्ही कुठेही जाऊ नका. पहा फक्त कोकणी गॉसिप.